सातभाई नावाच्या व्यक्तीला 18 ऑक्टोबर 2023ला मारहाण झाल्याचं अंजली दमानी यांनी म्हटलंय। परळीमध्ये भर चौकात प्रचंड मारहाण झाली। सीसीटीव्ही फुटेज असतानाही पोलिसांनी एफआयआर घेतली नाही असं दमानी यांनी म्हटलंय। तर सहदेव सातभाई यांना मारहाण करणारा धनराज फड आहे। राजाभाऊ फड यांनी हा खुलासा केलाय। धनंजय मुंडे यांनीच त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ दिला नाही असंही राजाभाऊ फड यांनी म्हटलंय। भाई नावाचे एक गृहस्थ होते, त्यांना 18 ऑक्टोबर 2023ला अगदी भर शिवाजी चौकात परळीत त्यांना प्रचंड मारहाण झाली, प्रचंड मारहाण, आणि त्याच्यावर एफआयआर घेतली जात नव्हती। तर याचं सीसीटीव्ही फुटेज देखील होतं, तरीही एफआयआर घेतली गेली नाही का? तर ते कराड यांचे हस्तक होते आणि धनराज फड नावाचे होते आणि रघुनाथ फड असे दोन व्यक्ती होते आणि यांच्यावर कुठलीही एफआयआर घेतली गेली नाही। म्हणून मला त्या लोकांनी जेव्हा परत मेसेज पाठवला की ताई तुम्ही मदत करा, ते मी एसपींना ते सगळे डिटेल पाठवले। एसपीनी 27, 28 आणि 1 तारीख 3 दिवस मी त्यांचा फॉलोअप घेतेय आणि आज जाऊन ती एफआयआर झाली आहे। राजाभाऊ फड मी आहे आणि ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला हा तो धनराज फड आहे। पण ह्यानं इलेक्शनमध्ये विधानसभेला पवार साहेबांच्या उमेदवारी जर राजाभाऊ फडला मिळाली तर मला पण राजाभाऊ फड म्हणतात म्हणून असा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानं चिन्ह मागितलं पिपाणी, म्हणजे तुतारी चिन्हाचं मतदान करण्यासाठी पिपाणी चिन्ह मागितलं। हा धनंजय मुंडेचा समर्थक आहे, हे धनंजय मुंडे समर्थक, आणि याच्यावर धनंजय मुंडेच गुन्हा दाखल होऊ दिला नव्हता। ह्याच्यामध्ये हा धनराज आहे, राजाभाऊ नाही। तर गुन्हाही दाखल होत नव्हता का? ते धनंजय मुंडेचा समर्थक आहे, तिथले जे आता मंत्री आहेत